प्रेक्षक हो नमस्कार. मी डॉक्टर सागर कुलकर्णी आणि आज आपण एका विशेष पॉडकास्टसाठी आज आपण इथं भेटलेलो आहोत. या पॉडकास्टमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज माझ्यासोबत आहेत पंकज मुळे सर. पंकज मुळे सर हे मागच्या 10 वर्षापासून वेल्थ अॅनलायझर म्हणून काम करतात. शेअर मार्केटमधला त्यांचा अनुभव हा अतिशय दांडगा असा असल्यामुळं त्यांच्या युट्यूब चॅनलला अभूतपूर्व असा प्रतिसाद अगदी काही 2 महिन्यातच मला वाटतं सर मिळालेला आहे. तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत. थँक्यू. आणि मला तुम्ही सांगा की तुमच्या या युट्यूब चॅनलचा वाढता प्रतिसाद पाहता आणि लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन पाहता तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलची सुरुवात कशी केली आणि हे वेगवेगळे विषय तुम्हाला कसे सुचत गेले त्याबद्दल थोडक्यात सांगा. सागर सर, मला बोलवल्याबद्दल पहिल्यांदा तुमचे धन्यवाद. आणि सुरुवातीला मी थोडंसं बॅकग्राऊंड माझं सांगण्याचा प्रयत्न करेल की 2013 पासून या इंडस्ट्रीमध्ये मी काम करतोय. ICICI सारख्या, SBI सारख्या चांगल्या वेल्थ मॅनेजमेंट कंपन्यांसोबत, बँकेसोबत मी काम केलेलं आहे. स्टॉक मार्केटमध्ये मागच्या 10 वर्ष झालं ॲक्टिव्हली काम करतोय. आणि ग्रामीण भागामध्ये जी साक्षरता आपल्याला निर्माण करायची आहे, आर्थिक साक्षरता, त्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि मागच्या 2 महिन्यापासून आपण हे युट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे. अच्छा. ग्रामीण भागामधले जे लोक आहेत त्यांना अजूनही नॉलेज नाहीये. बरोबर. म्हणजे शेअर मार्केट म्हणलं, म्युच्युअल फंड म्हणलं किंवा कुठलीही इन्व्हेस्टमेंटचं माध्यम जे आहे ते अजूनही रुरल भागामध्ये गेलेलं नाही, जास्त पोहोचलं नाही. बरोबर. म्हणजे आता फक्त काय आहे की जे श्रीमंत लोक आहेत की ते याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करून ते श्रीमंत होत आहेत, त्याचे लाभ त्यांनाच मिळतात. अगदी बरोबर. पण ग्रामीण भागापर्यंत अजून गेलेली नाहीये माहिती. अगदी. तर मराठी भाषेमध्ये प्रयत्न आहेत, हिंदी भाषेमध्ये, इंग्लिश भाषेमध्ये भरपूर साहित्य आहे, पण अजूनही ग्रामीण भागामध्ये त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी आपण मराठीमध्ये हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि पहिल्या प्रयत्नामध्ये जवळपास 1 महिन्यामध्येच आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आणि आपल्या व्हिडिओला खूप साऱ्या महाराष्ट्रातनं प्रेम मिळालेलं आहे. हजारो लाईक्स आणि प्रतिसाद, सबस्क्राईब. आणि जवळपास इन्स्टाला की जवळपास 20 लाख लोकांनी मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये व्हिडिओ आपले प्रेक्षक. ही खूप मोठी गोष्ट आहे बघा, काही अल्पावधीतच. आणि विषय पण अत्यंत आपल्या जिव्हाळ्याचा आहे, महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की आता आपण थेट विषयालाच सुरुवात करूया पंकज सर. खरोखरच सरांचं अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे. कमी कालावधीमध्ये खूप मोठी झेप त्यांच्या युट्यूब चॅनलनं घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. सर, आता आपण आज म्युच्युअल फंड आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत. हा पॉडकास्ट आपला पहिलाच प्रयोग असणार आहे. बघूया आपण कसा प्रतिसाद या प्रयोगाला मिळतोय तो. मला जाणून घ्यायला आवडेल की आत्ताची जी भारतीय अर्थव्यवस्था आहे किंवा एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेच्या परिप्रेक्षामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेला बघताना भारत अमेरिका संबंध, भारतीय अर्थव्यवस्थेतले चढ उतार आणि सामान्य नागरिक किंवा देशातलं सरकार याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे ही परिस्थिती आत्ता पाहता तुम्हाला काय तुमचं मत इथं द्यावं असं वाटतं? आपण जर थोडंसं यासाठी पहिल्यांदा सुरुवात करावं लागेल, आपल्याला मागचे 6 महिन्याचं आपल्याला अनालिसिस करावं लागेल की जागतिक बाजारपेठेमध्ये जे आता सध्या अनिश्चितता निर्माण झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं जे आता सध्या जे सगळ्या देशांकडे बघण्याचा जो नजरिया आहे किंवा जे क्रूड ऑइल केंद्रित जे इकॉनॉमिक्स चालू आहे ग्लोबल मार्केटमध्ये, त्यामुळे आता सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर या भीतीच्या वातावरणामुळे काय झालेलं आहे की ग्लोबल मार्केटमध्ये ज्या बँका आहेत, जागतिक बँका, त्या जास्तीत जास्त गोल्ड बाय करण्याचा प्रयत्न करतायत, सेफ इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतायत. आणि ही जी अस्थिरता आहे ती मागच्या आता 1 महिना झालं थोडीशी कमी होताना दिसते. कारण की भारतावर पण त्यांनी टेरिफ लावला होता. आणि टेरिफ लावल्यामुळे काय झालं की भारताचं जास्त सरप्लस जे होतं ते अमेरिकेसोबत होतं. म्हणजे अमेरिकेमध्ये आपण भरपूर गोष्टी या एक्सपोर्ट करत होतो आणि त्यातनं आपल्याला चांगला रेव्हेन्यू मिळत होता. आणि तो रेव्हेन्यू जो आहे तो सडनली कमी झाला कारण की आपल्यावर 50% त्यांनी टेरिफ लावला. आणि त्यामुळे मार्केट जर बघितलं आपण, स्टॉक मार्केट पण मागच्या 1.5 वर्ष झालं चांगलं परफॉर्म करत नाहीये. आणि ह्या ग्लोबल अनिश्चिततेमुळे सेफ इन्व्हेस्टमेंट कडे लोकांचा कल वाढला. त्यामुळं सोन्यामध्ये आणि सिल्वरमध्ये, कॉपरमध्ये यासारख्या मेटलकडे लोकांनी जास्त वळायला सुरुवात. आणि त्यामुळे सडनली याच्यामध्ये त्यांच्या प्राइस वाढल्या गेल्या. पण आता जर बघितलं आपण तर नॉर्मली बघायला गेलं की इन्व्हेस्टमेंटचं कसं असतं की प्रत्येक ऍसेट क्लासचा एक टाइम असतो. ऍसेट क्लासचा म्हणजेच काय की समजा सोन्याने किंवा सिल्वरने परफॉर्म केलंय मागच्या 2 वर्षामध्ये, तर येणाऱ्या
काही वर्षामध्ये ते परफॉर्म करणार नाहीयेत. स्टॉक मार्केटने समजा 2020 नंतर परफॉर्म केलेले 4-5 वर्ष, तर त्याच्यामध्ये परत 1-2 वर्ष ते परफॉर्म करणार नाही. अशा सायकल असतात. अच्छा. तर त्यामुळे आता सध्या सोन्याची आणि चांदीची जी सायकल आहे ना, ती आता कुठेतरी थांबायला आलेली आहे. आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मॅनिप्युलेशन झाल्यामुळं अचानक ह्या किमती वाढल्या गेल्या. अच्छा. आणि आता सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये जर बघितलं आपण, तर आपण युरोपियन युनियन सोबत जी ट्रेड डील केलेली आहे त्यामुळे आपल्या भारतीय इकॉनॉमीला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. त्याच्यानंतर आता सध्या अमेरिकेसोबत जी आपण केलेली आहे की आपला आता तो टेरिफ 18% पर्यंत आलेला आहे, त्यामुळे पण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आर्थिक अजूनही आपली ग्रोथ होणार आहे. ग्लोबल मार्केटमध्ये जर बघितलं तर 8.2 GDP जो आहे तो अजूनही कुठल्याही देशाचा नाहीये. तो आपला आहे. आणि आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने आपले पावलं आहे. सुरू आहेत. आपलं जीएसटी कलेक्शन बघितलं बरोबर आहे, तर जवळपास 1,92,000 करोड एका महिन्यात. त्यामुळे ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. ग्रोईंग इकॉनॉमी आहे इंडिया, त्यामुळे प्रत्येक माणसाने याचा किंवा ग्लोबल मार्केटमध्ये पण याचा फायदा घेता आला पाहिजे इंडियामध्ये इन्व्हेस्ट करून. ओके. त्यामुळं लोकांना असं माझं म्हणणं आहे की आत्ताची कंडिशन जी आहे भारतीय इकॉनॉमीची, ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य संधी आहे. बरोबर आहे. मग मला पंकज सर याच्यामध्ये सांगा की सामान्य नागरिकांनी आत्ताच्या या सगळ्या सद्य परिस्थिती पाहता म्युच्युअल फंड किंवा SIP कडे कशा दृष्टीने पाहिलं पाहिजे? एकूणच सामान्य नागरिक आपण डोळ्यासमोर ठेवू आणि आम्हाला सांगा की म्युच्युअल फंड ही काय संकल्पना आहे? आता नॉर्मली झालं की सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं की आपल्यासारखे जे सर्व गुंतवणूकदार आहेत, या गुंतवणूकदाराने एका ठिकाणी पैसे जमा केले. अच्छा. आणि ते पैसे जे आहेत ते वेगवेगळ्या साधनामध्ये, म्हणजे शेअर मार्केटमध्ये झालं, त्याच्यानंतर बॉन्ड्स मध्ये झालं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये झालं, या ठिकाणी इन्व्हेस्ट केलं, डेरिव्हेटिव्ह मध्ये झालं. बरोबर. आणि याच्यासाठी एक पोर्टफोलिओ मॅनेजर असतो. अच्छा. तो पोर्टफोलिओ मॅनेजर काय करतो की आपल्या सगळ्यांचे पैसे जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो. तुमची जशी नीड आहे. तुम्हाला जर इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची, शेअर मार्केटमध्ये, तर तो शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतो. तुम्हाला जर रिस्क कमी घ्यायची असेल तर तो बॉन्ड मार्केटमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतो. आणि दीर्घकाळासाठी जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल तर आपण बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तर अशा पद्धतीनं हे म्युच्युअल फंड अशा पद्धतीने वर्क करतं की सगळ्यांचे पैसे सोबत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणं हे म्युच्युअल फंडचं काम आहे. आणि सगळ्यांचे पैसे असल्यामुळे आणि आपण वेगवेगळ्या ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करतोय, त्यामुळे आपली जी रिस्क जी आहे ती कमी होते म्युच्युअल फंडमध्ये. आपण डायरेक्टली जर शेअर्स बाय केले तर आपली त्याच्यामध्ये रिस्क वाढू शकते. पण म्युच्युअल फंड सेफ का मानलं जातं? कारण की आपण इन्व्हेस्टमेंट जी करतोय ना ती खूप साऱ्या कंपन्यांमध्ये करतोय आणि वेल क्वालिफाईड माणसं करतायत. म्हणजे जे फंड मॅनेजर आहेत हे डिसिजन घेतात. आपण फक्त पैसे इन्व्हेस्ट करतोय, पण आपण स्वतः पैसे नाहीत लावत. जो काही गुंतवणुकीचा निर्णय आहे तो वेल्थ मॅनेजर. आणि जे फंड मॅनेजर आहेत यांना जवळपास 25, 40 वर्षाचा अनुभव असतो. अच्छा. असे फंड मॅनेजर आहेत SBIच्या AMC मध्ये, ICICI AMC मध्ये, अशा चांगल्या AMC मध्ये ते फंड मॅनेज करतात. आणि त्यामुळं आपण जे इन्व्हेस्ट करतोय ना पैसे, ते कुठेतरी आपण सेफ हँड मध्ये देतोय इन्व्हेस्ट करायला. सुरक्षित आपली जी गुंतवणूक आहे ती योग्य हातात देतो. बरं, मला पुढे असं सांगा की बचत खातं किंवा फिक्स डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड याची जर आपण तुलना करायला गेलो तर मग तुम्ही म्युच्युअल फंडाला का जास्त प्राधान्य द्याल, याबद्दल काय सांगा? आपण जर भारतीय इकॉनॉमी मध्ये जर बघितलं मागच्या 10 वर्षामध्ये, तर इन्फ्लेशन, महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढते. आता जर आपण बघितलं तर जवळपास 6% महागाई वाढते. आता सध्या कमी झाली, ती 4.3 पर्यंत आलेली आहे, पण ती कंटिन्युअसली वाढते. तर प्रत्येकाला काय वाटतं की ग्रामीण भागामध्ये ही एक गोष्ट आहे की एफडी करायची. सोयाबीनचे पैसे आले एफडी करायची, कुठलेही पैसे आले, शेतातले पैसे आले की एफडी करायची. त्यांना माहित नाहीये ऑप्शन अजून काही. आणि ज्यावेळेस आपण एफडी करतो तर आपण नॅशनलाइज बँका म्हणा किंवा प्रायव्हेट बँकामध्ये 6.5% पर्यंत आपल्याला मिळतो इंटरेस्ट. आणि सिनियर सिटीजन असेल तर 7% वगैरे. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर त्याच्या रिटर्नवर जे आहे तो आपल्याला TDS काटला जातो. म्हणजे जे रिटर्न जे आहेत ते आपले ते 5.7 पर्यंतच मिळतात आपल्याला ऍक्च्युअली. आणि ते जे रिटर्न मिळणारे जे रिटर्न आहेत ना, आपली महागाई जी आहे ती वाढते आपली 5-6 टक्क्यांनी. म्हणजे तुम्ही जे पैसे करतायत इन्व्हेस्ट एफडी मध्ये म्हणा किंवा कुठल्याही बँकेमध्ये, ते पैसे तुमचे जेवढे आहेत तेवढेच राहत आहेत. म्हणजे ते वाढत नाही. बचत खातं असो की ज्या पद्धतीनं महागाई वाढते. आताच आपण बघितलं कॉलेजच्या फीस, शाळेच्या फीस जर बघितल्या तर लहान मुलांना आपण आता LKG UKG ला आपण ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस 70-80 हजार फीस आहेत.
तर हे इन्फ्लेशन जे आहे ना ते कंटिन्युअसली वाढतंय. आपण जर मेडिकलमध्ये गेलो किंवा आपण जर समजा दवाखान्यामध्ये ऍडमिट झालो तर सगळ्यांना माहिती आहे की आता 4 दिवस 5 दिवस जरी राहिलं तरी 50-60 हजार रुपये 50-60 रुपये त्याच्यामध्ये बिल होतं. तर हे आधी नव्हतं 10 वर्ष आधी. म्हणजे ट्रेंड बदलत चाललाय, इन्फ्लेशन वाढत चाललंय, प्रत्येक गोष्ट महाग होते आणि राहणीमानावरचा खर्च सुद्धा वाढत चाललाय. आणि त्यामुळं एफडी जे आहे ते आता सध्या करणं बेटर नाहीये. अच्छा, म्हणून त्या प्रमाणामध्ये त्या प्रमाणामध्ये रिटर्न जनरेट होत नाहीये तिथे, इन्फ्लेशन त्याला मारतंय. पण आपण जर दुसरी गोष्ट बघायचा प्रयत्न केला की याला ऑप्शन काय, तर याला ऑप्शन आहे म्युच्युअल फंड मध्ये. ओके, तर म्युच्युअल फंडचं जर आपण पास्टचं जर रिटर्न बघितलं की आपण समजा निफ्टी 50 मध्ये म्हणजे आपल्या भारतातील टॉप 50 कंपन्यांमध्ये जर इन्व्हेस्ट केले असते पैसे तरी आपल्याला 16% वर इयर ऑन इयर रिटर्न मिळू शकतो. आणि याच्यामध्ये कसं असतं की कंपाऊंडिंगचा जो इफेक्ट आहे तो काही वर्षानंतर यायला चालू होतो. म्हणजे सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं की आपण समजा 15,000ची SIP केली, ती जर आपण 15 वर्षासाठी ठेवली तर आपली जी अमाऊंट आपल्याला मिळणार जी आहे ती आपल्याला जवळपास 1 करोडच्या वर मिळते. अच्छा. आणि हा कंपाऊंडिंगचा जो इफेक्ट असतो ना तो 4 ते 5 वर्षानंतर यायला चालू होतो. म्हणजे तुम्ही SIP 500 रुपये 1000 रुपयाची जरी केली दर महिना तरी तुम्हाला त्याचा इफेक्ट जो आहे ना तो जवळपास 5 ते 6 वर्षानंतर यायला चालू होईल. म्हणजे पहिले तुमचे पैसे जे आहेत ते डबल होण्यासाठी 5 ते 6 वर्ष लागतील. पण त्याच्यानंतरचे जे पैसे तुमचे डबल होण्यासाठी आहे ना तो कालावधी जो आहे तो 5 ते 6 वर्षाचा तो कमी होईल, तो 3.5-4 वर्ष होईल. आणि त्याच्यानंतरचे जे पैसे डबल होण्यासाठी आहे ना तो 2 वर्षामध्येच होतील. ही कंपाऊंडिंगचं मॅजिक आहे, चक्रवाढी व्याज म्हणतो आपण त्याला. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना म्युच्युअल फंड मध्ये करायला पाहिजे आणि लॉंग टर्मचा व्ह्यू ठेवला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. पण मला असं सांगा की जे कमी उत्पन्न गटातली लोक असतात किंवा आपण म्हणूया उच्च उत्पन्न गटातल्या लोकांना खूप सारे ऑप्शन्स मार्केटमध्ये उपलब्ध असतात, पण जो मध्यमवर्गीय आहे, जो त्याची जी काही महिन्याची जी इन्कम आहे त्याला धरून त्याचा म्युच्युअल फंड मध्ये जर आपण इन्व्हेस्ट केली त्यानं तर ती त्याला कशी उपयुक्त ठरेल? आता बघा हा खूप महत्त्वाचा उदाहरण आपण घेऊन सांगू शकतो. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांचं कमी उत्पन्न आहे, म्हणजे 20,000 आहे त्याची 30,000 आहे, आता जर बघितलं आपण तर जवळपास ज्यांचं 1 लाखाच्या वर उत्पन्न आहे अशी जर लोकसंख्या भारतातली काढली तर ती 1% मध्येच येते. बरोबर आहे. इतकं अजून सुद्धा मिडल क्लास जो आहे तो याचा पर्सेंटेज वरचीवर वाढत चाललेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जी आहे ती आता 250 रुपयापासून आपल्याला SIP करता येते. अच्छा, म्हणजे दर महिन्याला आपण 250 रुपये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतो. मी SIP कडे याच्या पुढचा प्रश्न मी SIP विचारणार आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो स्मॉल अमाऊंट. ओके 250 रुपयापासून करू शकतो. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि चांगल्या ब्रँड सोबत म्हणजे SBI म्युच्युअल फंड मध्ये 250 रुपयापासून तुम्ही SIP करू शकता. तर हा ऑप्शन आता आहे ना अजून काही दिवसांना आपल्याला तो 100 रुपयापर्यंत येताना दिसेल. इतकं खाली येणार आहे. बघा, म्हणजे पण ते लोकांना त्याच्याबद्दलची माहिती होणं हे खूप महत्वाचं आहे. बरं, आणि मग तो मध्यमवर्गीयांना कसा उपयुक्त ठरतो? म्हणजे आता काय होईल की ज्यावेळेस आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो, आता काही जण तर एफडी सुद्धा करत नाहीत की त्यांचं काही उत्पन्न आलं की ते सेव्हिंग अकाउंट सेव्हिंग अकाउंटचा जर इंटरेस्ट रेट बघितला आपण तर 2% किंवा 2.5% पर्यंत मिळतो आपल्याला. पण तेच पैसे आपण जर फक्त म्युच्युअल फंड मध्ये टाकले, शेअर मार्केटमध्ये नाही, फक्त म्युच्युअल फंड मध्ये डेट फंड मध्ये टाकले किंवा कॉर्पोरेट फंड मध्ये टाकले तरी आपल्याला जो इंटरेस्ट रेट मिळणार आहे तो जवळपास 7% च्या वर मिळू शकतो. कॉर्पोरेट बॉन्ड मध्ये जर इन्व्हेस्ट केली आपण तर जवळपास 8% 9% सुद्धा मिळू शकतो कॉर्पोरेट बॉन्ड मध्ये. पण तुम्हाला जर सेफ इन्व्हेस्टमेंट करायचे फक्त सेव्हिंग अकाउंट ऑप्शन सांगतोय मी. बरोबर, म्युच्युअल फंड तर दूर आहे, अजून पुढची गोष्ट आहे. बरोबर आहे. नॉर्मली तुम्ही सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये जर पैसे नाही ठेवले आणि ते फक्त तुम्ही नॉर्मली लिक्विड फंड्स मध्ये कॉर्पोरेट बॉन्ड फंड्स मध्ये जरी पार्क केले, तिथे जरी टाकले तुम्ही तरी तुम्हाला 6-7% आरामशी रिटर्न मिळू शकतो. एवढा फरक आहे त्याच्यामध्ये. ओके, अच्छा. बरं, मला सांगा की म्युच्युअल फंडांचे प्रकार सांगता येतील का तुम्ही? हो, आता नॉर्मली बघायला गेलं तर म्युच्युअल फंड मध्ये 3 प्रकार आहेत. लार्ज कॅप आहे की याच्यामध्ये 0 to 100 कंपनीज आहेत, म्हणजे भारतातील 0 ते 100 पर्यंत म्हणजे टॉपच्या 100 कंपन्या ज्या आहेत ते लार्ज कॅप मध्ये. अच्छा. मिड कॅपचं एक्झाम्पल, लार्ज कॅप म्हणजे लार्ज त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन जास्त. सेकंड असं मिड कॅप. मिड कॅप मध्ये काय की 100 ते 250 कंपन्या ज्या आहेत त्या मिड कॅप मध्ये की ज्या आता नेक्स्ट येणाऱ्या काळामध्ये लार्ज कॅप अशा कंपन्या. त्याच्यानंतर स्मॉल कॅप मध्ये जे आहे ते 250 पासून
ते त्याच्यानंतरच्या ज्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड ज्या 6,000 कंपन्या आहेत हो, हो. त्याच्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. करू शकतो. स्मॉल कॅप म्हणजे काय की ज्यांचं आता सध्या स्टार्टअप चालू झालेलं आहे, नुकताच त्यांची सुरुवात झालेली आहे आणि त्या कंपन्यांमध्ये पण आपल्याला इन्व्हेस्ट करता येतं. हे 3 प्रकार मेजरली आहेत. ओके. त्याच्यानंतर फ्लेक्झी कॅप आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर बॅलन्स कॅटेगरीचे फंड्स आहेत. त्याच्यानंतर सेक्टोरियल फंड्स आहेत, थीमॅटिक्स फंड्स आहेत, खूप सारे इन्व्हेस्टमेंट आहेत. तुम्ही टॅक्स सेव्हिंगसाठी ELSS फंड्स आहेत. अशा पद्धतीनं तुमच्या मुलांच्या इन्व्हेस्टमेंटसाठी काही 5 वर्षाचे, काही 10 वर्षाचे लॉकिंग पिरियड वाले सुद्धा फंड्स आहेत. अशा पद्धतीनं याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत म्युच्युअल फंड्स मध्ये. बरं, मला सांगा SIP म्हणजे काय आणि SIP ची दरमहा गुंतवणूक आपल्याला कशी वाढवता येईल किंवा SIP आणि म्युच्युअल फंड यांची तुलना तुम्ही कशी सांगाल? बरं, आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की SIP सारखं माध्यम जे आहे ना ते म्हणजे त्याची तुलना कशासोबतच करता येणार नाही. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्युच्युअल फंड जे आहे हा फेमस होण्याचं जे आहे की म्युच्युअल फंड इतक्या लवकर एवढ्या लोकांपर्यंत का गेलं, ते गेलं SIP मुळे. अच्छा. ते SIP ची जी ताकद आहे ना ती अमेझिंग आहे. म्हणजे ज्याला माहिती आहे ना, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये, आज जरी मार्केट मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये परफॉर्म जरी नाही केलं तरी SIP करणाऱ्या लोकांना आता सध्या खूप मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले आहेत. मागच्या जर आपण एक एक्झाम्पल द्यायचं झालं, कोविडच्या काळातलं देऊ शकतो आपण. कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस स्टॉक मार्केट खूप खाली आलं होतं, त्यावेळेस ऑनलाईन डिजिटल इन्व्हेस्टमेंटचा लोकांकडे आता पोहोचलं होतं, बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. त्यावेळेस ज्यांनी SIP केली लॉंग टर्म साठी त्यांना सगळ्यात जास्त फायदा झाला. आता SIP म्हणजे काय की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, की दर महिन्याला आपण काही ना काही रक्कम इन्व्हेस्ट करायची. आता SIP का फायदेशीर आहे? कारण SIP मध्ये काय होतं की समजा आज मार्केट जर बघितलं आपण, समजा टॉपला आहे मार्केट, आपण समजा 26,000चा एक्झाम्पल पकडू की 26,000ला मार्केट आहे, मी या ठिकाणी एक SIP लावली 1,000 रुपयाची, तर माझे 1,000 रुपये जे आहे ते 26,000ला ज्यावेळेस मार्केट आहे तिथे इन्व्हेस्ट झाले. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये काय झालं की ते मार्केट खाली आलं, परत 25,000वर आलं, त्यावेळेस पण माझे 1,000 रुपये इन्व्हेस्ट होत आहेत. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये काय झालं की अजून मार्केट खाली आलं, 24,000पर्यंत आलं, त्यावेळेस पण माझे 1,000 रुपये इन्व्हेस्ट होत आहेत. आणि ज्यावेळेस पुन्हा त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये मार्केट सडनली 27,000 28,000पर्यंत गेलं, त्यावेळेस पण माझे 1,000 रुपये इन्व्हेस्ट होतात. तर याच्यातनं काय शिकायचंय की प्रत्येक टप्प्याला माझी इन्व्हेस्टमेंट जाते, आणि प्रत्येक टप्प्याला इन्व्हेस्टमेंट गेल्यामुळे काय होतं की आपलं जे ऍव्हरेज आहे ते आपण काही प्रमाणामध्ये कमी प्राइस मध्ये इन्व्हेस्ट करतोय, काही वेळेस आपण जास्त प्राइस मध्ये इन्व्हेस्ट करतोय. त्यामुळे जी आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याचं ऍव्हरेज आपण काढलं तर आपलं ऍव्हरेज जे आहे ते कधीही खाली येणार आहे. आता भरपूर लोकांचे मला महाराष्ट्रात ना जवळपास 200-250 फोन आले की मला सर इन्व्हेस्ट करायचे गोल्ड मध्ये, माझं लग्न आहे, मला सिल्वर मध्ये इन्व्हेस्ट करायचे, तर मी कशा पद्धतीने करू? मी त्यांना सांगितलं की आता सध्या जर बघितलं तुम्ही तर सिल्वर गोल्ड मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिटर्न झालेले आहेत मागच्या 2-3 महिन्यामध्ये. तर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असतील ना पैसे, तर तुम्ही टप्प्याटप्प्याने करा. टप्पा म्हणजे काय? SIP. ओके. की तुम्हाला आता गोल्ड मध्ये तुमचं लग्न आहे, 2 महिन्यानंतर तुम्हाला गोल्ड घ्यायचंच आहे, गोल्ड आता 1.55 वर आहे, तर तुम्ही काय करायचंय, समजा 2-3 महिन्यांना आहे, आता जर व्होलॅटिलिटी बघितली आपण ग्लोबल मार्केटमध्ये, तर सोनं 5-10% एका दिवसामध्ये खालीवर होतोय. मग सोन्याची किंमत आज तुम्हाला इन्व्हेस्ट करायची, तुम्हाला 5 लाखाचं सोनं घ्यायचंय, तुम्ही काय करा, आज 50,000चं डिजिटली ETF बाय करा. म्युच्युअल फंड मध्ये पण ऑप्शन आहे. ETF मध्ये काय एक्सचेंज ट्रेडेड फंड असतो. ज्यावेळेस तुम्ही फिजिकल गोल्ड बाय करता त्यावेळेस तुम्हाला 3% GST द्यावा लागतो. पण तुम्ही ज्यावेळेस डिजिटली बाय करता ETF मध्ये देतात, तर ETF म्हणजे काय डिजिटल गोल्ड सारखंच आहे, सेम किंमत असते त्यांची. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी लागणारी जी रक्कम आहे, चार्जेस आहेत, ते 0.50 0.56 पर्यंत तुम्हाला लागू शकतात. पण या फिजिकल मध्ये तुम्हाला रिस्क पण जास्त आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मोडायला जातो त्यावेळेस कधीही सोनार करंट प्राइस देत नाही आपल्याला, तो कमी प्राइस मध्ये घेतो, आणि त्यातले त्यात ज्वेलरी जर असेल तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये कमी पैसे देतो. त्यामुळं डिजिटल गोल्ड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि तुम्हाला काय करायचं की नॉर्मली कमी अमाऊंटने करायचं. म्हणजे आता तुम्हाला 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे गोल्ड मध्ये, तर तुम्ही आता 50,000 रुपये 50,000चं डिजिटल गोल्ड घ्या, त्यानंतर काही दिवस थांबा, अजून जरी किमती खाली आल्या तर अजून तुम्ही 50,000चं घ्या. म्हणजे असं काय करा की तुम्ही टप्प्याटप्प्याने घ्या, म्हणजे तुम्हाला जे आहे की त्याच्यात रिस्क जास्त वाढणार नाहीये. म्हणजे तुम्ही जर आता सध्या जर तुम्हाला 5 लाखाचं घ्यायचंय, तुम्ही 5 लाख 1,55,000ला 5 लाखाचं गोल्ड घेतलं आणि गोल्डची किंमत 1,20,000 आली तर तुम्हाला ज्यात तोटा होणार आहे. तुम्ही तेच केलं की तुम्ही 50,000चं घेतलं आणि अजून खाली आलं समजा,
तुम्ही अजून 50,000 घेतलं किंवा वर जरी गेलं तरी तुम्ही 50,000 घेतलं ना तरी तुम्हाला फायदा होऊ शकतो. फायदा होऊ शकतो. ओके. तर हे एसआयपीचं महत्व आहे. महत्वाचं तुम्हाला वैशिष्ट्य स्टॉक आहे. मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे, तुम्ही स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायचे, तिथेही तुम्ही एसआयपी करू शकता. अच्छा. मला एसबीआय बँकेचा स्टॉक घ्यायचा आहे, हो. मी एसबीआय बँकेमध्ये एसआयपी करू शकतो. मला समजा वाटतंय की आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येणाऱ्या काळामध्ये हा शेअर वाढणार आहे, हे सगळे आपण जे शेअरचे नाव घेतोय ते फक्त एक्झाम्पल साठी, हे इन्व्हेस्टमेंट साठी नाहीये. तर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे, तर तिथेही आपण एकदाच कधीही 50,000 रुपये, 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले नाही पाहिजे. अच्छा. हे खूप बोल्ड स्टेटमेंट आहे. की काय करतात लोक, की प्रत्येकाला वाटतं की आता आयडीएफसी फर्स्ट बँकेचा किंवा असे शेअर जे आहेत ते येणाऱ्या काळात वाढणार आहेत, त्यांचं अनालिसिस असतो स्वतःचं, किंवा मित्र सांगतात किंवा कुणीही सांगतात की लगेच त्यामध्ये ₹1,00,000 लावले, ₹2,00,000 लावले. तर हे चुकीचं आहे. तुम्हाला वाटतोय ना, तुम्ही अनालिसिस केलंय, तुमचं अनालिसिस 100% खरं असेल, पण इन्व्हेस्टमेंट करताना स्टॉक मध्ये पण तुम्ही एसआयपी केली पाहिजे. अच्छा. स्टॉक हा नवीन कन्सेप्ट आहे. स्टॉक मध्ये जर तुम्ही एसआयपी केली ना, तुमची रिस्क जी आहे तुम्ही खूप मिनिमाइज करताय, खूप कमी करताय. म्हणजे जरी स्टॉकची किंमत जरी खाली आली ना तरी तुमची एसआयपी चालू असल्यामुळे तुमचं ऍव्हरेज आउट जे आहे ते खाली होणार आहे, तुमची रिस्क कमी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला क्रिप्टो करन्सी मध्ये इन्व्हेस्ट करायचे पैसे, तुम्ही एसआयपी करा. तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे, तुम्ही एसआयपी करा. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, तुम्हाला सिल्वर मध्ये, तुम्हाला गोल्ड मध्ये, तुम्हाला कुठल्याही ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायचे असतील तर तुम्ही एसआयपी फॉर्मॅटमध्ये करा. तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होईल. अच्छा. बर, आता याच मुद्द्यावर मला अजून पुढे न्यायचं आहे की म्युच्युअल फंडामधली जी जोखीम आहे ती खूप कमी आहे किंवा किती असते, नेमकी म्युच्युअल फंडातली जोखीम किती आहे आणि ती कशी कमी करता येते असेल तर? बर, आता बघा की म्युच्युअल फंड मध्ये आहे ना, आपण ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो तर कुठल्याही ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करण्याची रिस्क असते. अच्छा. जसं की माझा जो एक आता व्हायरल व्हिडिओ गेला होता की मार्केटमध्ये ज्यावेळेस सगळे सांगत होते की आता सिल्वरची प्राइस जी आहे ती 7 लाखापर्यंत, 8 लाखापर्यंत, 10 लाखापर्यंत जाणार आहे. 4,20,000ला मी 26 जानेवारीला सांगितलं होतं की आता सध्या तुम्ही सिल्वर आणि गोल्ड मधलं जे प्रॉफिट आहे ना ते बुक करा, तुम्ही आता एक्झिट करून टाका, आता घेऊ नका. हा व्हिडिओ आहे अवेलेबल. म्हणजे यामुळेच आपलं जे चॅनल आहे त्याच्यामध्ये ग्रोथ झाली. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर सडनली 45% सिल्वर खाली आलं. अच्छा. आणि ते सिल्वर जवळपास 2,40,000 पर्यंत आलं, 4,20,000. सोन्याचं पण तसं झालं, 1,82,000 परत खाली आलं. त्यामुळं इन्व्हेस्ट करताना टप्प्याटप्प्याने तुम्ही इन्व्हेस्ट केली ना तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. बरं, मग म्युच्युअल फंडची जोखीम तर आता जोखीम जी आहे, तर ज्यावेळेस कसं असतं की म्युच्युअल फंड मध्ये पण इन्व्हेस्ट करतोय आपण, तर म्युच्युअल फंड मध्ये पण टाईप असतात वेगवेगळे. आपण समजा इक्विटी मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट केले आणि ते आपण तिथे एसआयपी नाही लावली, आपण काय केलं की आता सध्या आपण काय केलं की आपल्याकडे इन्व्हेस्ट करायचे, आपल्याला आपण लगेच 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले म्युच्युअल फंड मध्ये. ही रिस्क आहे एकदा पैसे लावणं. आता माझ्याकडे खूप सारे महाराष्ट्रातनं क्लायंट येतात की सर माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, माझ्याकडे सर सोयाबीनचे 6 लाख रुपये आलेत, मला इन्व्हेस्ट करायचे, तुम्ही लगेच सांगा मला. तर माझं त्यांना म्हणणं असतं की तुम्ही लमसम अमाऊंट जे आहे ते म्युच्युअल फंड मध्ये टाकू नका. तुम्हाला असं कोणीच सांगणार नाही मार्केटमध्ये. मी तुम्हाला काय सांगतोय की लमसम अमाऊंट टाकू नका. तुमचे जे पैसे आहेत ते पैशाची काय करा, तुम्ही लिक्विड फंड मध्ये पार्क करा. अच्छा. म्हणजे काय करा, सेफ मध्ये टाका. ते म्युच्युअल फंड मध्ये सेफ पण प्रकार आहेत. तुम्हाला सांगितलं मी की कॉर्पोरेट बॉन्ड फंड्स आहेत, त्याच्यानंतर नॉर्मल बॉन्ड फंड आहेत, लिक्विड फंड्स आहेत, याच्यामध्ये तुम्ही करू शकता पार्क. इथं पार्क केल्यानंतर आपल्याला किती पर्सेंट मिळेल? 6-7% इंटरेस्ट मिळू शकतो. आणि या 6-7% इंटरेस्ट मिळणारा जो फंड आहे याच्यातनं आपल्याला एसआयपी करायची आहे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. म्हणजे काय की माझी जी लमसम अमाऊंट आहे याला पण मला रिटर्न मिळतील, आणि हे जे पैसे जे आहेत मी वेगवेगळ्या एसआयपी मध्ये केलेले इन्व्हेस्टमेंट, वेगवेगळ्या क्लासमध्ये, मी स्मॉल कॅप मध्ये, मी मिड कॅप मध्ये, मी फ्लेक्झी कॅप मध्ये, मी बॅलन्स कॅटेगरीमध्ये, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करतोय त्याच फंड मधनं. म्हणजे मला माझ्या लमसम अमाऊंट तर पैसे मिळतात तिथं 6-7%, आणि याच्यातनं एसआयपी इकडे चालू आहे. म्हणजे माझी जी रिस्क आहे मी कमी होते. ओके. तुम्ही ज्यावेळेस एसआयपी करताना त्यावेळेस तुमची रिस्क जी असते ना ती मिनिमाइज होते. एक एक्झाम्पल देतो, ज्या लोकांनी 5 वर्षाच्या पेक्षा जास्त एसआयपी केलेली आहे ते आजपर्यंत एकही जण लॉस मध्ये नाही. अच्छा. लॉस कधी होतो? लॉस म्हणजे काय की तुम्ही जर सेल केलं तर तुम्हाला लॉस होणार आहे ना. आणि नॉर्मली जर बघायला गेलं इन्व्हेस्टमेंटचा जो कालावधी असतो, लॉंग टर्म म्हणतो आपण त्याला, तो असतो 4 ते 5 वर्षानंतर. बरं. आजकाल जर बघायला गेलं तर लॉंग टर्म म्हणजे लोकांना वाटतं की 1-2 वर्ष नाही, लॉंग टर्मचा कालावधी जास्त असतो. आणि म्युच्युअल फंड मध्ये ज्यांनी लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना एकही रुपयाचा
आजपर्यंत तोटा झालेला तोटा नाही. नाही झाले. हा, शॉर्ट टर्म मध्ये 1 ते 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आहे ना मार्केटची व्होलॅटिलिटी कमी जास्त असते, होऊ शकते. पण लॉंग टर्म मध्ये हिस्टॉरिकल रेकॉर्ड आहेत आपल्याकडे की त्यांना नुकसान होऊ शकत नाही. आता म्युच्युअल फंड्स मध्ये पण काही सेक्टोरियल फंड्स असतात, जसं की फार्मा इंडस्ट्रीला फोकस करणारा फंड आहे, IT इंडस्ट्रीला फोकस करणारा फंड आहे. तर ह्या सेक्टोरियल फंड्स पासून आपण दूर राहायचं. त्याच्यापासून का दूर राहायचं? कारण की काय आहे की हे जे फंड्स आहेत ना एका सेक्टर ओरिएंटेड आहेत. म्हणजे आता जर बघायला गेलं, समजा आता AIचं खूप वाढतंय मोठ्या, आणि IT कंपन्यांचं प्रस्त वाढतंय. तर IT कंपन्यांना येणाऱ्या काळात त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर आता अमेरिकेमध्ये IT शेअर्स कंपन्या ज्या आहेत ते जवळपास 20% 40% पर्यंत डाऊन झालेल्या आहेत. कारण की आता सध्या जे डाटा अनालिसिसचा जॉब आहे किंवा जे सगळ्या गोष्टी आहेत ना AI ने होणार आहेत. मग या इंडस्ट्रीला आता येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला अजून सांगता येत नाही काय होईल त्याचे फ्लक्च्युएशन्स आपल्याला. किंवा आपण ऑटो इंडस्ट्री पकडली किंवा अशा भरपूर फार्मा इंडस्ट्री पकडली. तर कोरोनामध्ये जर बघितलं आपण तर फार्मा फंड मध्ये मी एका क्लायंटचे पैसे लावले होते 10 लाख रुपये. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तर ते 10 लाख रुपयाचे 20 लाख रुपये झाले खूप कमी दिवसामध्ये. कारण की प्रत्येक फार्मा स्टॉक जो आहे ना तो वाढत होता. आपण सडनली ती संधी आम्ही साधली आणि त्यामध्ये त्याला खूप फायदा झाला 3-4 महिन्यामध्ये कोरोनाच्या टाइम मध्ये. तर अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेस काय असतं माहितीये का की प्रत्येक थीमचा एक कालावधी असतो आणि प्रत्येकाची जोखीम त्या पद्धतीची असते. आणि सेक्टोरियल फंड मध्ये असताना की नॉर्मली त्याच्यामध्ये 10 ते 15-20 स्टॉक असतात. म्हणजे एकदम सिलेक्टेड स्टॉक घेतो त्याच सेक्टरचे रिस्क जास्त असते. नॉर्मल म्युच्युअल फंड मध्ये आपण लार्ज कॅप म्हणलं, मिड कॅप म्हणलं, स्मॉल कॅप मध्ये याच्यामध्ये जी स्टॉकची संख्या असते ना ती खूप असते. म्हणजे 60-70-80% पर्यंत सुद्धा असू शकते. म्हणजे मी जर 100 रुपये इन्व्हेस्ट केले तर माझे ह्या 50-60 स्टॉक मध्ये लागणार आहेत. म्हणजे यातली कुठली जरी कंपनी जरी बंद झाली तरी मला काही टेन्शन घ्यायचं नाहीये, कारण की माझे भरपूर ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले आहेत पैसे थोडे. बाकीच्या कंपन्या परफॉर्म करणारच आहेत. आणि ज्यावेळेस फंड मॅनेजरला ज्याला एक्सपिरियन्स असतो त्याला वाटतं की आता याच्यामध्ये रिस्क आहे या कंपनीमध्ये, तो त्याच्यातली जी पोझिशन असतो ना तो कमी करून टाकतो. तर हे एक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा फायदा असतो. आणि आपल्याला डोकं लावायची गरज नाही. आपण आपले जे कामं आहेत ते आपण करू शकतो. आणि आपल्याला ज्यावेळेस इन्व्हेस्ट करायचे आपण फक्त काय करायचंय की नॉर्मली काय करायचंय, इन्व्हेस्टमेंट स्मार्ट इन्व्हेस्टमेंट कशी करायची की ज्यावेळेस निफ्टी 1% पेक्षा जास्त डाऊन असेल, स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये 2% पेक्षा जास्त डाऊन होईल, त्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करायचे पैसे. म्हणजे तुमची SIP समजा 5,000ची चालू आहे आणि मार्केट आज डाऊन आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये एक टॉपअप करू शकता. म्हणजे तुम्हाला 10-10 15-15 वर्ष थांबायची गरज नाही. बरोबर आहे. आपण एक्झाम्पल देतो की 5,000ची SIP करा, 25 वर्षानंतर 1 करोड मिळतील. 25 वर्ष थांबायची गरज नाही. ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल ना त्यावेळेस तुमच्याकडे जर काही सेव्हिंग असेल, तुम्ही जर इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 5 ते 10 वर्षामध्ये सुद्धा रिझल्ट मिळू शकतो जर तुम्ही ऍक्टिव्हली जर मॅनेज केलं तर. ही जोखीम आपण अशा पद्धतीने डायव्हर्ट करू शकतो. मला पुढं या पॉडकास्ट मध्ये पंकज सरांना विचारायचं असं आहे की आता बघा भारतीय अर्थव्यवस्था आहे आणि सतत काही ना काहीतरी होत असतं. म्हणजे एकीकडे महागाई वाढते किंवा कालच RBIची पॉलिसी जाहीर झाली, व्याजदर कमी होत आहेत किंवा स्थिर राहत आहेत किंवा वाढतात. हे असे चढ उतार आपण सातत्याने बघत असतो. किंवा मग या सगळ्या अर्थव्यवस्थेतील बदलांचा म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो हे तुम्हाला सांगता येईल का? आता हा प्रश्न आहे ना सगळ्यात तुम्ही म्हणजे खूप चांगला विचारला. कारण की काय की भरपूर जणांचं असं मला म्हणणं असतं की अरे ग्लोबल मार्केटमध्ये काही होत्यात गोष्टी, शेअर मार्केटला त्याच्यामध्ये खूप रिस्क आहे. मग आता सध्या इन्व्हेस्टमेंटला काय ऑप्शन आहे? सिल्वर तुम्ही बघितलं, गोल्ड बघितलं, अचानक एवढ्या प्रमाणात वाढतंय, एवढ्या प्रमाणात खाली होतंय. सामान्य नागरिकांचं कसं आहे? तर याला एक चांगलं उत्तर आहे. याच्यामध्ये काय आहे की तुमचा पोर्टफोलिओ जो आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती डायव्हर्सिफाईड असली पाहिजे. तुमच्याकडे जर 100 रुपये जर असतील ना, तुम्ही ते पैसे ना वेगवेगळ्या ठिकाणी लावले पाहिजे. म्हणजे तुमची काही इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये पाहिजे, तुमची काही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड्स मध्ये पाहिजे, तुमची काही इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेट मध्ये पाहिजे, तुमची काही इन्व्हेस्टमेंट गोल्ड सिल्वर मध्ये पाहिजे, काही पर्सेंट अमाऊंट जे आहे ते क्रिप्टो करन्सी मध्ये पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये त्याला फ्युचर आहे. आणि मग तुम्ही जर ज्यावेळेस अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करताय वेगवेगळ्या ऍसेट क्लासमध्ये, त्यावेळेस तुमची रिस्क जी आहे ती तुमची मिनिमाइज होते. बरोबर. म्युच्युअल फंड मध्ये यासाठी एक खूप चांगला ऑप्शन आहे, ऍसेट अलोकेटेड फंड आहे. याच्यामध्ये काय की त्या फंड मध्ये आपण 100 रुपीज इन्व्हेस्ट केले, तो फंड मॅनेजर काय करतो, काही पैसे सेफ मध्ये इन्व्हेस्ट करतो
काही म्युच्युअल फंड मध्ये, काही सिल्वर मध्ये, काही गोल्ड मध्ये, काही कॉपर मध्ये, काही मेटल मध्ये, अशा पद्धतीनं काही ग्लोबल फंड्स मध्ये अशा पद्धतीनं तुमचे पैसे डायव्हर्स्ट करतो. त्यामुळे तुमची जी रिस्क असते ना ती कमी होते. कशामुळे कमी होते की समजा स्टॉक मार्केटने रिटर्न दिलं नाही तरी गोल्ड सिल्वरने तुम्हाला दिलं रिटर्न. गोल्ड सिल्वर रिटर्न दिलं नाही तुम्हाला स्टॉक मार्केट रिटर्न देईल. या दोघांनी रिटर्न दिलं नाही. तुमची जी अमाऊंट आहे ती आपण फिक्स केलेली जी आहे कमी त्याच्यामध्ये 6-7% तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे ती तुम्हाला मिळणारच आहे. अशा पद्धतीनं जर आपण पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड केला तर तुमची रिस्क मिनिमाइज करता येते. आणि ज्या ऍसेट क्लास आता सध्या परफॉर्म करत नाहीये त्या ऍसेट क्लासमध्ये आपण थोडेसे पैसे ऍड करू शकतो. म्हणजे मागच्या जर 1.5 वर्षापासून स्टॉक मार्केट इन्व्हेस्ट परफॉर्म करत नाहीये तर मी आता सध्या सिल्वर आणि गोल्ड मध्ये नाही इन्व्हेस्ट केलं पाहिजे. मी आता सध्या माझ्या पोर्टफोलिओ मध्ये थोडंसं लक्ष स्टॉक मार्केटकडे, म्युच्युअल फंड कडे लक्ष दिलं पाहिजे. आता गोल्ड आणि सिल्वर मध्ये आहे ना मी प्रॉफिट बुक करायला पण हरकत नाहीये वरच्या प्राइसला. अशा पद्धतीने आपल्याला बॅलन्सिंग करता येतं. पण या सगळ्या बदलांचा म्युच्युअल फंडवर कसा परिणाम होतो? म्हणजे समजा आता महागाई वाढलीये आणि वाढतच जाणार आहे येत्या काळामध्ये, तर मग त्याचा परिणाम म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीवर कसा होऊ शकतो? आता नॉर्मल बघायला गेलं ना कसं असतं की आपण म्युच्युअल फंड मध्ये जी समजा एसआयपी आपण सांगतोय की एसआयपी करा. ज्यावेळेस आपण एसआयपी करतोय जसं जसं महागाई वाढते, इन्फ्लेशन वाढते, तसं तुमचं उत्पन्न पण वाढतंय. बरोबर आहे, क्रयशक्ती वाढते तुमची. बरोबर आहे. आणि आता जर बघितलं की ज्यांचं उत्पन्न, ज्या पद्धतीने तुमचं उत्पन्न वाढतंय त्या पद्धतीने तुमची इन्व्हेस्टमेंट वाढत नाहीये. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही समजा मी तुम्हाला म्हणलं की सागर सर तुम्ही काय करा 10,000ची एसआयपी करा. तुम्ही काय करणार? हो सर करू आपण. तुम्ही चालू केली एसआयपी. 1 वर्ष गेले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, सागर सर डिसिप्लिन इन्व्हेस्ट करतायत. पण सागर सरांची एसआयपी 10,000 आहे. 10 आहे. आणि आता जर बघितलं आपण तर कंटिन्युअसली जी बघायला गेलं तर महागाई वाढते. ज्यावेळेस सागर सरांनी लग्नासाठी म्हणा किंवा फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना 1 करोड रुपये लागणार होते 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर. ते पैसे त्यांना 2 करोड लागणार आहेत. पण एसआयपी अमाऊंट त्याची वाढलेली नाहीये. त्यामुळं स्टेप अप एसआयपीचा एक कन्सेप्ट आला. अच्छा, तो काय? स्टेप अप एसआयपी म्हणजे काय की दरवर्षी तुमचं ज्यावेळेस उत्पन्न वाढतं त्यावेळेस तुम्ही तुमची एसआयपी जी आहे ती 10% वाढवायची. अच्छा, म्हणजे तुमची जर सॅलरी 10% तुम्हाला हाईक, आता मार्केटमध्ये बघितलं तर 15% 20% सॅलरी वाढत असते. तर ज्यावेळेस तुमची सॅलरी वाढेल त्यावेळेस तुमची सॅलरी काय करायची तुम्हाला, तुमची एसआयपी जी आहे ती 10% 20% वाढवत चालायचे दरवर्षी. ओके. आणि ज्या वेळेस तुमच्याकडे एक्स्ट्राचे पैसे येतील, समजा या महिन्यामध्ये मला समजा 1 लाख रुपये सॅलरी आहे आणि माझ्याकडे माझी 10,000ची एसआयपी आहे, पण माझ्याकडे काय झालं की या महिन्यामध्ये 20,000 रुपये वाचले. तर हे 20,000 रुपये आहे ना मी अकाउंट मध्ये राहिले तर खर्चून जातील. हे 20,000 रुपये जे आहेत ते मी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. मी काही चांगल्या कंपन्यांचे स्टॉक घेऊ शकतो किंवा मी काही गोल्ड घेऊ शकतो. बरोबर आहे. तर हे एक्स्ट्रा अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करू शकतो. तर त्याला आपण स्टेपअप एसआयपी असतो. तर स्टेपअप एसआयपी म्हणजे काय की दरवर्षी तुमच्या उत्पन्नाप्रमाणे एसआयपी अमाऊंट वाढवणे हे नॉर्मल आहे स्टेपअप एसआयपी. याच्या जरिये आपण इन्फ्लेशनला बीट करू शकतो. नक्कीच. बरं, आता मला आपण अगदी पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोय की म्युच्युअल फंड आणि टॅक्स सेव्हिंग याबद्दल थोडीशी काही माहिती. बरं, म्युच्युअल फंड मध्ये पण एक प्रकार आहे ईएलएसएस फंड्स म्हणून. ईएलएसएस मध्ये काय की नॉर्मली काय होतं की ईएलएसएस फंड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस स्टार्ट करतो त्यावेळेस आपल्याला तिथं 3 वर्षाचं लॉकिंग असतं. अच्छा. नॉर्मल म्युच्युअल फंड मध्ये मी आज पैसे लावले आणि मला वाटलं की परवा दिवशी काढू शकता. नॉर्मल मध्ये लिक्विडिटी, म्युच्युअल फंड फेमस व्हायचं ते कारण आहे, आपण लिक्विडिटी बद्दल बोललो नाही. लिक्विडिटी म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्हाला पैसे, तुम्ही एलआयसी पॉलिसी केली किंवा कुठल्याही इन्व्हेस्टमेंट मध्ये केली, तुम्हाला 15-15 वर्ष 20-20 वर्ष थांबावं लागतं. लिक्विडिटी कमी असते, खूप कमी असते. इमर्जन्सी असेल तरी मला पैसे नाहीत काढता येत आणि काढता आले तरी खूप कमी मिळतं. म्युच्युअल फंड मध्ये तसं नाहीये. तुम्ही जर समजा 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, तुमचे 5 लाखाचे 15 लाख रुपये झाले आणि तुम्हाला जर समजा पुढचे 10 लाख रुपये तुम्हाला विड्रॉ करायचे, आज तुम्हाला कार घ्यायची, तुम्ही लगेच करू शकता. लिक्विडिटीचा अर्थच आहे की इझिली कन्व्हर्टेड इनटू कॅश. राईट. तुम्ही कधीही काढू शकता. हे म्युच्युअल फंड मध्ये खूप महत्वाचं आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि टॅक्स सेव्हिंग बद्दल बोलायचं झालं तर आपण ईएलएसएस फंड मध्ये इन्व्हेस्ट करून आपल्याला 3 वर्षामध्ये 3 वर्षाच्या लॉकिंग असतं आणि 3 वर्षानंतर आपण ती विड्रॉ करू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला लॉकिंग फक्त पिरियड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतं. आता याच्यामध्ये काय की नॉर्मल लोकांना काय वाटतं की मी 3 वर्ष इन्व्हेस्ट केले तर मला 3 वर्षानंतर लगेच विड्रॉ करता येतात. पण ज्यांनी एसआयपी केलेली आहे
त्यांनी प्रत्येक SIP ला ज्यावेळेस 3 वर्ष होतात ना त्यावेळेसच विड्रॉ करता येणार आहे. अच्छा. म्हणजे या महिन्यामध्ये ज्यावेळेस मी SIP केली तर यानंतरच्या 3 वर्षानंतर त्याच महिन्यामध्ये तुम्हाला ते पैसे विड्रॉ करता येतील. माझी पुढच्या महिन्याची जी SIP मी केलेली आहे ती त्या 3 वर्षानंतर त्याच महिन्यात ते पैसे विड्रॉ करता येतील. म्हणजे प्रत्येक SIP ला 3 वर्षाचं लॉकिंग आहे. अच्छा. हा खूप मार्केटमध्ये गैरसमज आहे. लोकांना काय वाटतं की मला टॅक्स सेव्हिंग करायचे, मी 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो तर ते 5 लाख रुपये तुम्हाला 3 वर्षानंतर विड्रॉ करता येतील. पण काही लोकांना काय असतं की मी SIP करतो आणि मी लगेच 3 वर्षानंतर मला पैसे सगळे मिळतील. तसं नाही होणार. प्रत्येक SIP ला तुम्हाला 3 वर्षानंतर तुम्हाला थांबावं लागेल. या महिन्यामध्ये SIP केलेली 3 वर्षानंतर त्याच महिन्यात मिळणार आहे. जानेवारीमध्ये SIP केलेली पुढच्या 3 वर्षानंतर जानेवारीतच मिळणार आहे. ते पैसे तुम्हाला विड्रॉ करता येतील. फेब्रुवारीची जी SIP आहे ते पुढच्या 3 वर्षानंतर फेब्रुवारीमध्येच विड्रॉ करता येणार आहे. म्हणजे हा कालावधी म्हणजे सगळे पैसे निघण्यासाठी 6 वर्ष लागू शकतात. ही रियालिटी आहे. खूप सारे लोकांचे याच्यामध्ये गफलत होते. त्यांना वाटतं की पैसे काढता येतात आपल्याला, ती SIP ची अमाऊंट काढता येते, लमसम काढता येते पण फिक्स अशी नाही. फिक्स. आणि ELSS मध्ये करण्याचा फायदा काय की याच्यामध्ये काय की लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट होते आणि आपल्याला जे रिटर्न आहेत स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न लॉंग टर्मचेच मिळतात. आणि जे ELSS फंड जे फंड मॅनेजर असतात ना त्यांना टाइम मिळतो की या स्टॉक मध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी तर त्या अशा स्टॉक मध्ये तो इन्व्हेस्ट करू शकतो. त्यामुळे ELSS मध्ये चांगले रिटर्न मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्यातले त्यात आपली स्टेट बँक ऑफ इंडिया तर SBIचा जो ELSS फंड आहे त्यांनी मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेलं आहे. कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण तर आता सध्या नंबर 1 ला येतो. हे कुठलंही रिकमेंड नाहीये, फक्त आपण एक रिकमेंडेशन नाहीये, फक्त एक एक्झाम्पल साठी आपण ते सांगतो. बरं, शेवटचा प्रश्न मला सांगा की ही जी सगळी काही शेअर मार्केटची आणि गुंतवणुकीची जी गुंतागुंत आहे आणि ह्या सगळा जो ट्रेंड आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी किंवा सामान्य प्रेक्षकांमध्ये नागरिकांमध्ये अवेअरनेस येण्यासाठी बचतीबद्दलची जास्तीत जास्त जाणीव जागृती होण्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल किंवा काय केलं पाहिजे? एक सामान्य नागरिक आपण डोळ्यासमोर ठेवू की ज्याच्याकडे मध्यमवर्गीय गटातला आहे, उत्पन्न आहे, पण त्याला हे सगळं जाणून घेण्यासाठी तुमच्यासारख्या युट्यूब चॅनलची तर खूपच मोठी मोलाची मदत होतीये मी असं म्हणेल. पण अजून त्याची जागृती होण्यासाठी काय तुम्ही सांगा? सगळ्यात पहिल्यांदा आता मी एक अनाउन्समेंट करणार आहे की आपण हे जे चॅनल ओपन केलेलं आहे युट्यूब चॅनल, या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं जे अनालिसिस आहे ना ते एकदम डीप मध्ये मिळणार आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये तपशीलवार विश्लेषण आपण आणि आजच मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये कुठलाही कोर्स या चॅनलवर सेल केला जाणार नाहीये. प्रत्येक माहिती जी आहे, प्रत्येक माहिती येणाऱ्या काळामध्ये फ्री ऑफ कॉस्ट या सगळ्या प्रेक्षकांना देण्याचा ही माहितीचा अभाव बऱ्याच वेळेस प्रेक्षकांमध्ये असतो आणि म्हणून गुंतवणूक करताना निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. तर मग ही माहिती ज्ञान हे मिळण्यासाठी आपण काय तर आता काय की आपल्याला ज्यावेळेस तुम्ही या चॅनलला तुम्ही पहिले सबस्क्राईब करा अर्थातच, आणि तुम्हाला आहे ना प्रत्येक गोष्टीचा आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये सिरीज करणार येणाऱ्या काळामध्ये. म्हणजे शेअर मार्केट 0 पासून एक्सपर्ट लेवल पर्यंत कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची, क्रिप्टो करन्सी बद्दल डिटेलमध्ये, फॉरेक्स मार्केट बद्दल डिटेलमध्ये, सगळ्या म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे. आता सध्या पण आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत आपण, डीप मध्ये त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं की कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायचे. SIP डेट बदलून सुद्धा रिटर्न बदलतात बघा. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही कनेक्ट होऊन आमच्या सोबत, आम्ही तुम्हाला एक नंबर पण शेअर करीत सरांना, तो नंबर तुम्ही डिस्प्लेवर दाखवा. त्या नंबरला तुम्ही SMS करून आपण तुम्हाला नक्कीच आमची टीम तुम्हाला कनेक्ट करेल. आणि तुम्हाला काही जरी क्वेश्चन असतील, तुम्हाला काही जरी डाऊट असतील ना, तुम्ही निश्चितपणे विचारू शकता. तुम्ही जास्तीत जास्त SMS करण्याचा प्रयत्न करा, व्हॉट्सअपला मेसेज करण्याचा प्रयत्न करा, कारण की फोन खूप प्रमाणामध्ये आल्यामुळे प्रचंड फोन त्यामुळे रिस्पॉन्स करणं थोडंसं मुश्किल जातं. पण प्रत्येक कमेंटला आणि प्रत्येक मेसेजला तुम्हाला रिप्लाय येणार याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. आणि तो प्रतिसाद आपण बघतोय की प्रचंड प्रमाणात लोकांनी या युट्यूब चॅनलला पण प्रतिसाद दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद पंकज सर, तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्ट मध्ये सहभागी झालात आणि म्युच्युअल फंडांमधली तपशीलवार माहिती देण्याचा प्रयत्न केलात. भारतीय अर्थव्यवस्था, जागतिक अर्थव्यवस्था हे तुमच्या सगळ्या बोलण्यामधून तुमचा जो ज्ञानाचा जो एक प्रकारचा असा फोर्सफुली तुम्ही जे बोलता त्याचा उपयोग सामान्य प्रेक्षकांना कसा होईल
याचा तुम्ही फार महत्वाचा विचार इथं व्यक्त केलात आणि आपला वेळ दिलात त्याबद्दल मी या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि प्रेक्षक हो, याच नोटवर आज आपण इथं थांबूया आणि पुन्हा एका नवीन विषयावर, नवीन वेगळ्या विषयावर पंकज सरांशी आपण पुन्हा एक पॉडकास्टचा प्रयोग करूया. खूप खूप धन्यवाद. आणि चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला, अर्थातच शेअर करायला तुम्ही विसरणार नाहीत याची खात्री आम्ही बाळगतो. आणि थांबूया. हॅव अ नाईस डे. धन्यवाद. धन्यवाद.